नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड. आणि आज आपण ऐकणार आहोत मन वेडे तुझवर जडली भाग 78. पण त्याआधी अजून तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तुम्हाला स्टोरी आवडत असेल तर छान छान कमेंट करायला आणि लाईक करायला देखील विसरू नका. चला तर मग सुरू करूया भाग 78. श्री, तू तिथेच बस, तुझी बायको भरवेल तुला, आत्या म्हणाली. मजा आहे बाबा भाईची, प्रसाद त्याला चिडवत होता. त्यावर श्रीने त्याला एक रागीट लोक दिला. अदिती, तू जाऊन श्रीला जेवू घाल, तोपर्यंत मी सगळ्यांना वाढते. यांचं झालं की आपण दोघी जेवू, सावित्रीबाई म्हणाल्या. हो आई म्हणत अदिती ताट घेऊन श्री बसला होता तिथे गेली आणि त्याला प्रेमाने जेवण भरवत होती. तो सुद्धा तिच्या डोळ्यांमध्ये हरवत जेवत होता. हसत गप्पा गोष्टी करत सगळ्यांचं जेवण उरकलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी अदिती जरा लवकरच उठून तयार होत होती की श्रीला जाग आली. गुड मॉर्निंग, श्री हसत तिच्याकडे पाहत म्हणाला. गुड मॉर्निंग. अदितीने ड्रेसिंग टेबलच्या आरशातून त्याच्याकडे पाहत त्याला गुड मॉर्निंग विश केलं. क्या बात है, आज सकाळी सकाळी कुणाला हार्ट अटॅक आणायचा आहे, श्री गालांच्या कोपऱ्यात हसत म्हणाला. असं का म्हणत आहात, अदिती त्याच्याकडे गोंधळून बघत म्हणाली. आता तू इतकी सुंदर दिसल्यावर मी काय म्हणावं, श्री म्हणाला. तशी ती मान खाली घालून लाजली. श्री उठून तिच्याजवळ गेला आणि तिच्या हनवटीला धरून त्याने तिचा चेहरा वर केला आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवले. खूप सुंदर दिसत आहेस तू. असं वाटतं एकटक दिवस रात्र फक्त तुलाच बघत बसावं. तू समोर असलीस की मला काही सुचतच नाही, श्री त्याच्या भावना व्यक्त करत होता. माझं सुद्धा तेच झालं आहे. किती प्रेम करता तुम्ही माझ्यावर हे कळतंय मला. मी सुद्धा तुमच्यावर तितकंच प्रेम करते, पण तुम्हाला सांगायला घाबरते. कसं सांगू, मला सुद्धा तुमच्याशिवाय काहीच सुचत नाही, अदिती मनातल्या मनात बोलत होती. इतका कसला विचार करतेस, श्रीने विचारलं. नाही, मी कसला विचार करणार. अगोदर ती थोडीशी गडबडली पण लगेच स्वतःला सावरलं. नक्की ना, काही मनात असेल तर पटकन बोलत जा, असं मनात ठेवू नये, श्री गालांच्या कोपऱ्यात हसत म्हणाला. हो बरं, मी पटकन आवरून येतो, मग आपण मंदिरात जाऊ. अदितीने हुंकार भरला. श्री त्याचा आवरायला निघून गेला आणि अदितीसुद्धा तिचं आवरून खाली किचनमध्ये निघून गेली. आई, काही मदत करू का, अदितीने विचारलं. नाही बाळा, सगळं आवरलं आहे. श्री कुठे आहे, सावित्रीबाईंनी विचारलं. आई, ते आंघोळीला गेले आहेत. अगं मग तिथेच थांबायचं ना, त्याला काही पाहिजे असेल तर, सावित्रीबाई म्हणाल्या आणि अदितीला कालचा दिवस आठवला. श्रीला शर्टसुद्धा घालता येत नव्हतं काल. आता तिचंच तिला वाईट वाटलं. मी अशी कशी त्यांना सोडून आली. ते बिचारे तर कधीच माझ्यावर बायको असण्याचा हक्क गाजवत नाहीत, नेहमी मला समजून घेतात. आणि आज त्यांना माझी गरज आहे तर मी त्यांचा विचारसुद्धा केला नाही. आई, मी बघते त्यांना काही हवं का ते, अदिती म्हणाली आणि जवळजवळ पळतच ती तिच्या रूममध्ये गेली. श्री नुकताच आंघोळ करून बाहेर आला होता. त्याने ट्रॅक पॅन्ट घातली होती आणि टॉवेल गळ्यात अडकवला होता. टॉवेलने एका हाताने केस पुसत तो बाहेर ड्रेसिंग टेबलजवळ जाऊन उभा राहिला. आहो, तुम्ही खाली बसा, मी केस पुसून देते तुमची, अदिती त्याच्या पाठीमागे उभी राहत म्हणाली. तो सुद्धा खुशीतच खाली बसला. अदितीने त्याच्या हातातला टॉवेल घेतला आणि त्याचे केस कोरडे करू लागले. तो मात्र तिला आरशातून निहाळत होता. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बारकाईने बघत होता. तिचा स्पर्श त्याला वेडावत होता. तिच्या इतक्या जवळ असल्याने त्याचा त्याच्यावर कंट्रोल राहत नव्हता. अदिती, तेवढा ड्रायर दे माझ्याकडे. अदितीने ड्रायर घेतला पण श्रीकडे न देता तिनेच त्याचे केस ड्रायरने कोरडे केले. श्री, तुमच्यासाठी कोणता ड्रेस काढू, तिने कपाट उघडत विचारलं. तुला आवडेल तो दे. तिथेच ठेवलेल्या ड्रेसेसपैकी एक ड्रेस अदितीने बाहेर काढला. त्याचं घड्याळ, वॉलेट, ब्रेसलेट आणि रुमाल सर्व तिने त्या ड्रेसच्या बाजूला ठेवले. श्रीने शर्ट घेऊन घालण्याचा प्रयत्न केला पण आत्ताही त्याला शर्ट घालायला जमत नव्हतं. अदिती पुढे आली. ती त्याला शर्ट घालायला मदत करत होती पण तो मात्र एकटक तिच्या चेहऱ्याकडे बघत होता. आहो, किती बघणार माझ्याकडे, अदिती जराशी लाजत म्हणाली. तिच्या तोंडून आहो ऐकून श्री हवेत तरंगत होता. मनामध्ये जणू गिटार वाजत होती.
मगाशी तिने आहो म्हटलेलं त्याने ऐकलंच नव्हतं. तिला बघण्यात गुंतलेला जे होता तो. तू काय म्हणालीस मला? श्रीने परत विचारलं. आहो, अदिती गोड हसत म्हणाली आणि श्रीने छातीवर हात ठेवला. काय झालं? काही त्रास होतोय का तुम्हाला? अदितीने काळजीने विचारलं. नाही, उलट खूप छान वाटतंय तुझ्या तोंडून आहो ऐकून. श्री आहो या शब्दावर जोर देत म्हणाला. अदितीचे गाल लाल झाले होते. हे कोणी शिकवलं तुला? श्री तिच्याकडे पाहत म्हणाला. आत्या म्हणाल्या, नवऱ्याला असं नावाने आवाज देऊ नये. आदिती लाजत सांगत होती. तुम्हाला आवडलं नाही का? खूप आवडलं, पण तू श्री म्हटलंस ना की मला असं वाटतं तू माझ्यावर हक्क गाजवत आहेस आणि ते मला अजूनच छान वाटतं. त्याने तिला स्वतःकडे वळवलं आणि तिला जवळ घेतलं. तीसुद्धा त्याला बिलगली. तेवढ्यात दरवाजा ओपन झाला आणि दोघांनी डोअरकडे बघितलं. सॉरी, मी काही नाही बघितलं. नीतू डोळ्यावर हात ठेवून बोलत होती. श्रीने अदितीच्या पाठीवरचा हात खाली घेतला आणि अदितीसुद्धा श्रीपासून पटकन बाजूला झाली. भाई, तुला आणि वहिनीला खाली बोलवलं आहे. नीतू तसाच डोळ्यावर हात पकडून म्हणाली आणि पाठोपाठ फिरली. नीतू, डोळ्यावरचा हात काढून जा, नाहीतर आपटशील कुठेतरी. श्री हसत म्हणाला. भाई, इथून पुढे डोअर लॉक करायला विसरू नकोस, नीतू म्हणाली. आणि तू सुद्धा लॉक करायला विसरू नकोस, श्रीसुद्धा हसत म्हणाला. दोघेही बहीण भाऊ एकमेकांना खुन्नस देत होते. चहा नाश्ता आटपून सगळे देसाई कुटुंब थोड्याच वेळात मंदिरात पोचले होते. मंदिर आणि मंदिराच्या आजूबाजूचा सर्व परिसर माणसाने तुडुंब भरला होता. काल गावातली काही मोजकी मातब्बर मंडळी श्री आणि विजयरावांना भेटायला आली होती. पण आज पूर्ण गाव देवाच्या दर्शनासाठी आणि देसाईंच्या सुनेला बघण्यासाठी तिथे जमा झाला होता. श्री आणि अदितीच्या हातून आज पूजा आणि होम होणार होता. त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. श्री, अदिती आणि नीला तिघेही पूजेला बसले होते. जवळजवळ 2 तासाने पूजा संपन्न झाली. देवीचे आणि पुजाऱ्यांचे आशीर्वाद घेऊन सगळे पुन्हा घराकडे निघाले होते. भाई, आम्ही वहिनीला घेऊन शेती जाणार आहोत. तिला आपलं शेत आणि फार्म हाऊस दोन्ही दाखवायचं आहे, नीतू म्हणाली. मग? श्री डोळ्यावर गॉगल चढवत म्हणाला. मग काय, तू आमच्यासोबत येणार आहेस की नाही? प्रसादने विचारलं. माझी बायको तुमच्याबरोबर येणार आहे ना? हो, वहिनी येणार आहे, नीतू म्हणाली. मग मी कुठे जाणार? जिथे ती तिथे मी पण येतो तुमच्याबरोबर. दुसरा पर्याय आहे का माझ्याकडे? तो अदितीवर नजर रोखून म्हणाला. नीतू, प्रसाद, अदिती, श्री आणि नीला सगळे फार्म हाऊसकडे रवाना झाले. तर सावित्रीबाई विजयराव आत्या घरी निघून गेले. प्रसाद अदितीला त्यांची शेती, जवळच असलेला त्यांचा वाडा, आंब्याची आणि चिकूची बाग दाखवत होता. नीतू नीलाबरोबर वाड्याच्या बाहेर असणाऱ्या झोपाळ्यावर झोके घेत होती. प्रसाद, जरा इकडे ये, श्रीने आवाज दिला. हो बाई. काय चाललं आहे रे तुझं? श्रीने त्याला एक रागीट लूक देत विचारलं. मी काय केलं? मी तर वहिनीला शेत दाखवत आहे, प्रसाद इनोसंट फेस करत म्हणाला. तेच म्हणतो आहे मी, आणि मी काय म्हणतोय हे तुला बरोबर कळत आहे. समजलं. सॉरी भाई, यू कॅन कंटिन्यू. वहिनी, मी आलोच एक कॉल करून. तोपर्यंत भाई तुला वाडा दाखवेल. हो ना भाई, दाखवशील ना? प्रसाद केविलवाना फेस करत म्हणाला. हो, आता तू एवढा आग्रह करत आहेस तर दाखवेल, श्रीसुद्धा तेवढाच नाटकीपणे म्हणाला. श्री अदितीला घेऊन वाड्यात जातो. किती मोठा वाडा आहे हा, पण इथे कुणी राहत नाही का? वाड्यामध्ये असलेली धूळ, जाळे, जळमाटे पाहून अदितीने विचारलं. नाही, आता इथे कोणी नाही राहत. पूर्वी आम्ही लहान होतो तेव्हा आमची पूर्ण फॅमिली ह्याच वाड्यात राहायची. पण वाडा गावापासून लांब असल्याने येण्या जाण्यात खूप वेळ जायचा. त्यातच आजोबांनी गावात एक मोठा बंगला बांधला. मग सगळे तिकडेच शिफ्ट झाले. अगोदर नोकर मंडळी येऊन वाडा साफसूफ करायची, पण आता काही वर्षापासून ह्या वाड्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने ह्याची ही अवस्था झाली आहे. बघा ना, अशा अवस्थेतसुद्धा किती सुंदर दिसत आहे हा वाडा. जेव्हा नीटनेटका असेल तेव्हा किती सुंदर दिसत असेल, अदिती वाड्यावर नजर फिरवत म्हणाली. श्रीने तिला पूर्ण वाडा दाखवला. तिथे किती रूम आहेत, ते कुणाकुणाचे होते, त्यांच्याविषयी तिला माहिती दिली. श्री, ते बघा, तिकडे नदी आहे, अदिती उत्साहाने म्हणाली. हो, मला तिथं जायचं आहे, चला ना प्लीज, अदिती श्रीच्या हातात हात गुंफत म्हणाली. बरं चल, श्रीही हसून म्हणाला आणि दोघेही नदीच्या दिशेने निघाले. नीला, नीतू आणि प्रसाद तिघेही शेतामध्ये फिरत होते.
अदिती हळू, जरा सावकाश, श्री पाण्यामध्ये पुढे जाणाऱ्या अदितीला म्हणाला. अदिती मात्र बिनधास्त थोडीशी साडी वर करत पाण्यामध्ये गेली. दोन्ही हात पाण्यामध्ये टाकून ती पाणी उडवत होती. श्री तिच्याकडे एकटक बघत होता. तिचं निरागस अवकळ हसू पाहून त्याला आनंद होत होता. हळूहळू गंभीर दिसणारी अदिती आता अल्लड आणि अवघड होत चालली होती. पुन्हा जुनी अदिती डोकं वर काढत होती. तिच्याही नकळत ती पुन्हा तिच्या जुन्या अवतारात येत होती. तिचं लक्ष श्रीकडे गेलं. तो तिला टक लावून बघत होता. त्याला असं हरवलेलं पाहून तिने उंजळीत पाणी घेऊन त्याच्यावर उडवायला सुरुवात केली. अदिती, काय करतेस हे? कपडे भिजतील माझे. श्री अंगावर पाणी पडल्याने भानावर आला होता. थोडंसं चिडतच तो अदितीला म्हणाला. भिजले तर भिजू द्या म्हणत अदितीने पुन्हा एकदा उंजळ भरली आणि श्रीकडे फेकली. तू ना अशी ऐकणार नाहीस. श्री जरासा चिडला. त्याने पॅन्ट खालून फोल्ड केली आणि तो तिच्या दिशेने निघाला. ती मात्र अजूनही त्याला भिजवण्याचा प्रयत्न करत होती. त्याने तिला मागून मिठीत घेतलं आणि तिचे दोन्ही हात त्याच्या हातात बंदिस्त केले. तिच्या अंगावर सरसरून काटा आला होता. श्री, काय करता आहात हे? आपण बाहेर आहोत. कोणी असं बघितलं तर काय म्हणेल? सोडा मला. अदिती त्याच्या मिठीतून सुटण्याची धडपड करत म्हणाली. आता कळलं ना त्रास दिल्यावर कसं वाटतं ते? सांगतोय तरी ऐकायला येत नाही तुला. पुन्हा करशील असं? श्रीने विचारलं. नाही करणार, पण आता सोडा ना. अदिती तोंड बारीक करत म्हणाली. ठीक आहे म्हणत तो बाजूला झाला. तिथेच एका मोठ्या दगडावर तो जाऊन बसला. थोड्याच वेळात अदितीसुद्धा त्याच्या बाजूला थोडं अंतर ठेवून बसली. इथे किती मोकळं आणि प्रसन्न वाटतं ना? अदिती आजूबाजूचा परिसर बघत म्हणाली. हो, इथला परिसर आहेच मनमोहक, श्री पण म्हणाला. श्री, आपण हा वाडा पुन्हा पहिल्यासारखा नाही करू शकत का? अदितीने जरासं पिचकतच विचारलं. हो, का नाही? नक्कीच करू शकतो. तुला आवडेल इथे राहायला? श्रीने विचारलं. हो, तिने मान डोलवली. ठीक आहे, नेक्स्ट टाईम आपण इथे आलो की तुला हा वाडा जसा हवा आहे तसा मिळेल, श्री म्हणाला. त्यावर अदितीने फक्त हसून मान हलवली. अदिती, आपण संध्याकाळी मुंबईसाठी निघालो तर चालेल तुला? श्रीने विचारलं. पण आपण तर थांबणार होतो ना 2-3 दिवस? अदितीने विचारलं. हो, थांबणार होतो, पण बाबा आणि मी दोघेही नसल्याने कामाचं खूप प्रेशर येत आहे बनीवर. म्हणून म्हटलं 2-3 दिवस सुट्टी आहे तर त्याला थोडी मदत होईल. असं असेल तर आपण निघू संध्याकाळी, अदिती म्हणाली. जान, आता निघायचं का? भूक लागली असेल ना तुला? तुझ्या गोळ्यांचा टाईम पण झाला आहे, श्री म्हणाला. हो, निघूया. अदितीने त्याच्या हातात हात दिला. लांबूनच त्या दोघांना बघणारे प्रसाद आणि नीतू खूप आनंदात होते. त्यांचं खूप जीव होता श्रीवर. श्रीने देखील लहानपणापासून त्या दोघांना खूप जीव लावला होता, अगदी सख्ख्या भावासारखा. दादा, भाई आणि वहिनी किती खुश दिसत आहेत ना एकत्र. एकदम शोभून दिसतात एकमेकांना, नाही? नीतूने विचारलं. हो ना, तरी वहिनीला अजून पूर्वीचं काहीच आठवत नाही. तिला सगळं आठवल्यावर भाई अजून किती खुश होईल. किती प्रयत्न करतोय तो वहिनीला कधी एकदाचं सगळं आठवेल म्हणून, प्रसाद म्हणाला. मी सुद्धा आज देवाकडे हात जोडून हीच प्रार्थना केली, नीतू म्हणाली. आणि मी सुद्धा ठरवले, वहिनीसाठी मी मुंबईला जायला तयार आहे. माझ्या मुंबईला जाण्याने काही बदल होणार असतील, वहिनीची स्मृती परत येणार असेल तर मी एका पायावर तयार आहे मुंबईला जायला, प्रसाद म्हणाला. खरंच दादा? नीतू आश्चर्याने बघत म्हणाली. हो, खरंच, प्रसाद देखील हसून म्हणाला. चला निघायचं? श्री प्रसादच्या समोर उभा राहत म्हणाला. घरी आल्यावर फ्रेश होऊन सगळे जेवायला बसले. श्री सगळ्यांना तो संध्याकाळी रिटर्न जाणार असल्याचं सांगतो, पण त्याचं कारण ऐकून कुणीही त्याला थांबवण्यासाठी फोर्स केला नाही. आत्तासुद्धा अदितीने श्रीला तिच्या हाताने जेवण भरवलं होतं. अदिती आणि सावित्रीबाईंचं जेवण झाल्यावर श्रीने अदितीला आवाज दिला. काय? अदितीने तिथूनच श्रीला रिप्लाय दिला. अदिती, मी तुला बोलवत आहे, रूममध्ये ये पटकन, श्री म्हणाला. तुमचं काय काम आहे ते सांगा तरी, अदिती म्हणाली. अदिती रूममध्ये येत नाही हे पाहून श्री वैतागला होता. तू मेडिसिन्स घेतले की नाही? श्रीने थोडंसं रागात विचारलं. घेईल थोड्या वेळात, अदिती म्हणाली. आत्ताच्या आत्ता वरती यायचं आणि अगोदर गोळ्या घ्यायच्या, श्रीचा रागीट आवाज आला. त्याचा असा आवाज ऐकून अदिती भीतीने लटपटत होती. नीतू, सोड ना मला, जाऊ दे ना, ते चिडले आहेत, अदिती केविलवाना चेहरा करत म्हणाली.
काय ग वहिनी, किती घाबरतेस तू बाईला? नीतू तोंडावर हात ठेवून हसत होती. आदिती वरती येत नाही म्हटल्यावर श्री स्वतःच खाली आला. भाई तू इथे? श्रीला किचनमध्ये बघून नीतूसुद्धा घाबरली. आदिती, तुला सांगितलेलं ऐकायला येत नाही का? श्री म्हणाला. ते मी आदिती बोलत होती, पण त्याने तिचं काहीही न ऐकता सरळ तिला दोन्ही हातांवर उचलून घेत रूम गाठली. रूममध्ये आल्यावर त्याने तिला खाली सोडलं. अगोदर ह्या गोळ्या घे आणि मग काय गप्पा मारायच्यात त्या मारत बस खाली, श्री म्हणाला आणि त्याचं लक्ष आदितीकडे गेले. तिचे ते निळे डोळे पाण्याने तुडुंब भरले होते. ए जान, काय झालं तुला? तुझ्या डोळ्यात पाणी का आहे? माझं काही चुकलं का? मी तुला उचलून आणलं ते तुला आवडलं नाही का? जान, बोल ना काहीतरी. श्री तिच्या डोळ्यात पाणी पाहून बिथरला होता. आदिती, बोल ना काहीतरी. सॉरी, इथून पुढे तुला न विचारता मी तुला हात लावणार नाही. तुला काही त्रास होत असेल तर मला सांग, पण स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, श्री केविलवाना चेहरा करत म्हणाला. श्री, तुम्ही मला या अगोदरसुद्धा असंच उचलून घेऊन आपल्या बेडरूममध्ये नेलं होतं ना? आदितीने भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत विचारलं. हो, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मी तुला असंच उचलून रूममध्ये घेऊन आलो होतो. तुला आठवलं का? श्रीने विचारलं. हो, तिने होमध्ये मान हलवली आणि काही कळायच्या आत तिने श्रीला घट्ट मिठी मारली. आज पहिल्यांदा ती स्वतःहून श्रीच्या मिठीत शिरली होती. श्रीने सुद्धा तिला मिठीत घेतलं. त्याचे हात तिच्या उघड्या पाठीवरून फिरत होते. आदिती, तिने हुंकार भरला. ती अजूनही त्याच्या मिठीत होती. त्याच्या छातीवर डोकं ठेवून ती निश्चिंत पहुडली होती. जान, काय झालं? इतकी अस्वस्थ का झाली आहेस तू? तुला काय काय आठवलं आहे मला सांग, श्रीने विचारलं. मला फक्त तुम्ही मला उचलून घेतलेलं आणि त्यानंतर तुम्ही मला घेऊन रूममध्ये जाताना दिसले. पुढचं काही दिसण्याआधीच तुम्ही मला खाली ठेवलं आणि माझे डोळे उघडले, आदिती म्हणाली. पहिल्यापेक्षा प्रगती आहे आता. आठवेल हळूहळू सगळं तुला, श्री तिच्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवत म्हणाला. श्री, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला आहे ना? आदिती त्याच्याकडे पाहत म्हणाली. तुझ्यामुळे नाही, तुझी काहीच चूक नव्हती. परिस्थिती चुकीची होती तेव्हा. बरं, सोड तो विषय. अगोदर मेडिसिन्स घे. श्रीने तिला बाजूला करत बेडवर बसवलं. तिचे मेडिसिन्स आणि पाण्याची बॉटल तिच्या हातात दिली. औषध घेतल्यानंतर त्याने तिला जवळ घेतलं आणि हलकंच तिला पाठीवर थोपटलं. तशी तिला गाढ झोप लागली. 2 तासांनी श्रीने तिला उठवले. आदिती, बाळा, चल, उठतेस ना? ए बच्चा, आपल्याला निघायचं आहे, श्री आदितीच्या खांद्यावर टॅप करत म्हणाला. ती लगेच ताडकन उठून बसली. मी लगेच आवरते माझं, म्हणत ती उठायला लागली. अगं हळू, किती घाई करतेस? अजून वेळ आहे निघायला, आरामात आवर, श्री म्हणाला आणि बाहेर निघून गेला. संध्याकाळी जेवण करून 8 वाजता ती दोघेही निघाली. आत्ताही त्यांच्यासाठी चॉपर रेडी होता. दोघेही काही तासांमध्येच घरी पोहोचले. अरे भाई, तू तर परवा येणार होतास ना? बनीने त्या दोघांकडे पाहून विचारलं. हो, परवाच येणार होतो, पण माझा लहान भाऊ खूप बोर झाला आहे असं मी ऐकलं. त्याला घरात कोणी नाही तर करमत नाही असं माझ्या कानावर आलं, म्हणून निघून आलो. थँक्स बाई, खरंच मला अजिबात करमत नव्हतं तुमच्या दोघांशिवाय. रिकामं घर खायला उठत होतं मला. वहिनी, मला सांगायचं तरी तुम्ही येणार आहात ते. मी शकू मावशींना जेवण बनवायला सांगितलं असतं, बनी म्हणाला. आम्ही जेवून आलो आहोत, श्रीने सांगितलं. तू जेवलास का? आदितीने विचारलं. हो वहिनी, मगाशीच जेवलो मी. इकडच्या तिकडच्या गप्पा मारून तिघेही झोपायला निघून गेले. सकाळी श्री आणि आदिती दोघेही जरा उशिराच उठले होते. नाश्ता करून श्री बनीबरोबर ऑफिसला निघून गेला. दिवसभर आदिती एकटीच होती घरी, पण आता बऱ्यापैकी तिला मोबाईल ऑपरेट करता येत होता. तिने थोडा वेळ साक्षीबरोबर फोनवर गप्पा मारल्या. नंतर थोडा वेळ यूट्यूबवरचे व्हिडिओ बघण्यात वेळ घालवला.